कस्बे घातौड़ी के सरपंच गणेश भुजाड़े ने गांव में अतिक्रमण हटाने और गांव के बीच किसी भी प्रकार के विवाद और झगड़े को रोकने के लिए गांव के एक व्यक्ति को बुलाया था। ग्रामीणों ने अतिक्रमण हटवाने के लिए बुलाया और सरपंच उसी स्थान पर गए और ग्राम पंचायत फार्म 8 में दर्ज क्षेत्र की गिनती की गई और शेष ग्राम पंचायत के स्वामित्व में था। घर का मालिक सरपंच को धमका रहा था, ये क्षेत्र उसका है। तब सरपंच ने कहा कि यदि उसके पास पूरे क्षेत्र का कोई सबूत है तो हमें दिखाए, लेकिन घर के मालिक ने सरपंच पर हाथ उठाया और सरपंच को गालियां दी। चूंकि घर का मालिक सुन नहीं रहा था, जब वो शिकायत दर्ज करने के लिए ग्रामीण पुलिस थाना पुसद गए तो थानेदार ने सरपंच से पूछा कि आप उस स्थान पर कैसे गए, क्या आप कलेक्टर हैं, और उस जगह से जाने के लिए कहा बिना कोई पूछताछ किए। थानेदार पर एक बड़ा सवाल उठ खड़ा हुआ है कि वो ऐसी बातें कैसे कह सकते हैं और सरपंच गांव का जिम्मेदार व्यक्ति है। थानेदार ऐसे व्यक्ति से कैसे बात कर सकता है और उसे बाहर जाने को कैसे कह सकता है। इस मामले में थानेदार के खिलाफ कार्यवाही करने की शिकायत क्षेत्र के डीवायएसपी से सरपंच संघटना ने निवेदन देकर करवाई। माझे नाव गणेश दादाराव भुजाडे। 2 दिवसाआधी माझ्या गावात 2 व्यक्तीच्या जागेबद्दल वाद चालू होता। तर सदर व्यक्तीने मला आमच्या जागेचा वाद चालू आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी आमच्या ते जागेचा वाद निपटून टाका याकरिता त्याने आम्हाला बोलावलं। तर त्या ठिकाणी मी पोलीस पाटील आणि तंटामुक्ती अध्यक्ष असे आम्ही पंच म्हणून तिथे गेलो। तिथे गेले असता आम्ही त्या जागेची मोजणी केली। तर आम्ही जे जागेची मोजणी करतो ते आमच्याकडे जे नमुना आठ असते त्याच बेसवर आम्ही जागेची मोजणी करतो। तर त्याची जागा हा थोडीशी कमी भरायला लागली। तर त्याचं म्हणणं आलं की माझी जागा जास्त आहे, तर ही जागा ही मोजणी मला मान्य नाही। तर आम्ही त्यांना सांगितलं की तुमची जी जागा आहे, तुमची जागा जास्त असेल तर तुम्ही काहीतरी आम्हाला पुरावे सादर करा। तर आम्ही काय केलं, पंचांनी त्याला 1 ऑगस्टपर्यंत त्याला मुदतवाढ दिली की तुम्ही या तारखेपर्यंत तुमच्यापाशी काही पुरावे असतील, तुमच्याकडे तुमची जास्त जागाची नोंद आहे तर तुम्ही आम्हाला ते पुरावे सादर करा। तर आपण पुन्हा पंच तिथे बसू। तिथे बसल्यानंतर आपण ते मोजमाप करू। तर मग तुम्ही म्हटलं आता इथे वाद कोणीही करू नका आणि आम्ही आपापल्या घरी निघून गेलो। तर दुसऱ्या दिवशी काय झालं, त्याच्या पुतण्याने मारुती दुमारे याच्या पुतण्याने विष्णू दुमारे यांनी काय केलं की तू काल माझ्या काकाच्या जागी मोजमाप करण्यासाठी गेले, कशासाठी गेले, तुम्हाला काय अधिकार होता मोजण्याचा, तुम्हाला अधिकार आहे का ग्रामपंचायतला मोजण्याचा, तुम्ही इंजिनियरला घेऊन गेले का, तुम्हाला व्हॅल्युएशन काढता येते का, तुम्हाला चौरस सेंटीमीटरचा असता तुम्हाला अंदाज कळते का। आणि त्यांनी मला आरेविरुची भाषा केली। तर मी त्यांना सांगितलं की मला मोजता येत नाही, तू इथेशी ये, तुझ्या डोळ्यासमोर मोजतो, तुला कुठे टेप लावायचा, कुठे तुझी जागा तू त्या बेसने मोजमाप कर। तर सदर आम्ही त्यांना इथेशी बोलावलं। बोलल्याच्या नंतर त्यांनी पोलीस पाटील आणि तंटामुक्ती यांनाही उद्धटपणे बोलले, तर ते दोघं आले नाही। तर माझं म्हणणं दोन्ही माझ्या समाजाचे व्यक्ती आहेत आणि याच्यात वाद न मिटवण्यासाठी मी त्या घटनास्थळी गेलो। त्यांना मी सांगितलं की आता तू आपण टेप लावून तुझी जागा मोजायची। त्यांनी डायरेक्ट म्हणला की तू काल कसा का आला, आणि डायरेक्ट त्यांनी मला मारहाण केली। मारहाण करत असताना 2-3 लोकांनी मला तिथेशी सोडावलं, दोघांच्या मधातनी आपसी केली। नंतर ते मला म्हणलं की तू माझ्या घराच्या बाहेर निघ, तू माझ्या घरात आला कसा का। नंतर मी घराच्या बाहेर गेल्याच्या नंतर तेवढा डबल त्याचा छोटा भाऊ आला। छोटा भाऊ आल्याच्या नंतर त्यांनीही डबल म्हणून तू माझ्या भावावर कसा काय धावला। त्याच्या भावानी मला मारहाण केली, माझ्या पाठीतनी लाकूड मारलं। तर दुसरं लाकूड दोन्ही हाताने माझ्या ते डोक्यात मारणार होतं, तर माझ्या बाबांनी असा हात आडवा केला तर माझ्या बाबाच्या हाताला ते लागलं। तर ही घटना घडल्यानंतर आम्ही पोलीस पाटील आम्ही सर्व ग्रामीण पोलीस स्टेशनला गेलो। तिथे गेल्या असता आम्ही ठाणेदार साहेबांकडे गेलो। ठाणेदार साहेबांना सांगितलं की साहेब माझ्यावर माझ्यावर हल्ला केला, मला जीव मारण्याची त्याने धमकी दिली, तर तुम्ही या गोष्टी गंभीरपणे तुम्ही हे करा। तर त्यांनी मला असं उत्तर दिले की तुझं काय काम होतं तिथेशी, तू कशाला गेला। साहेब म्हणले सरपंच या नात्याने आम्ही ग्रामपंचायतच्या छोट्या मोठ्या किरकोळ गोष्टी असतात तर आमच्या परीने आम्ही शिकवत असतो। तर त्यांनी सांगितलं तू काय कुठला कलेक्टर आहे का, आणि मला तिथेशी खुर्ची मी असं बसण्याचा प्रयत्न केला तर मला तिथलच्या एका कर्मचाऱ्याने तू खुर्चीवर बसू नको म्हणून असं त्यांनी मला सांगितलं। तर मला तिथेशी असं समोर हात ठेवून तू जसं काय मी कुठं लेत मोठा जुरून केला, त्यांनी शहानिशा केली नाही, मला एखाद्या आरोपीसारखं तिथं उभं ठेवलं आणि मला उद्धटपणे बोलला की तू इथून निघून जा, आम्हाला काय कारवाई करायची ते आम्ही करू। त्याच्यामुळे आम्ही सर्व सरपंच संघटना या ठिकाणी उपविभागीय अधिकारी साहेबांना इथं निवेदन देण्यासाठी आलो। आज आम्ही सरपंच संघटना पुसद यांच्या वतीने माननीय श्री उपविभागीय अधिकारी साहेब पुसद यांच्या कार्यालयामध्ये आम्ही एक निवेदन द्यासाठी आलो। निवेदन द्यायचं कारण असं की 13 जुलैला घाटोडी येथील सरपंच श्री गणेश भुजाडे यांच्यावर गावातल्याच एका व्यक्तीनं त्यांच्या जागेचा वाद मिटवण्याकरिता गेले असताना गावातल्या व्यक्तीनं त्यांच्यावर हल्ला केला आणि तो हल्ला केल्याच्या नंतर आमचे सरपंच महोदय ग्रामीण पोलीस स्टेशनला निवेदन देण्याकरिता गेले असता तेथील
जे ठाणेदार साहेब आहेत त्यांनी एका सरपंचाला जी वागणूक द्यायची त्या पद्धतीनं वागणूक दिलेली नाही आणि सरपंचाला उद्धटपणे बोललेले आहेत आणि हा एक मसाजोग होतो की काय पुसत असा सर्व सरपंचाला वाटत आहे. तर म्हणून आम्ही आज SDO साहेबांना एक विनंती करण्यासाठी आलेले आहो की साहेब, सरपंच हा संविधानात्मक मार्गाने आणि लोकप्रतिनिधी या पदावर आलेले आहेत. मग तो वयानं लहान असो, मोठा असो, गरीब असो, श्रीमंत असो, त्याला संविधानानं जे अधिकार दिलेला आहे ते सर्वाला सारखा दिलेला आहे. म्हणून जर करता एका गावाच्या प्रथम नागरिकाला जर अशी वागणूक जर मिळत असेल तर बाकी लोकांचं काय? आणि दिवसेंदिवस अशी प्रत्येक गावामध्ये गुंडगिरी वृत्ती ही वाढलेली आहे आणि म्हणून भविष्यामध्ये सरपंच लोकांचं काय होईल एक आम्हाला काळजी वाटते. म्हणून अशी आज आमची एक विनंती आहे की साहेब, जे काही आमच्या सरपंचाला ठाणेदार साहेबांनी जे काही उद्धटपणाची वागणूक दिलेली आहे त्यांनी अगोदर विचारपूस करायची होती. विचारपूस केल्याच्या नंतर आमच्या सरपंचाला त्यांनी सांगायचं होतं, परंतु तसं न करता एका गुन्हेगाराला ज्याप्रमाणे आपण वागणूक देतो त्या प्रकारची गुन्हेगाराच्या प्रकारची वागणूक माननीय राऊत साहेबांनी आमच्या सरपंचाला दिलेली आहे. म्हणून मी सर्वप्रथम त्या राऊत साहेबांनी अशी जे वागणूक आमच्या सरपंचाला दिलेली आहे त्याचा मी धिक्कार मानतो. मीच नाही तर आमच्या संघटनेच्या वतीनं आम्ही धिक्कार मानतो. आणि त्या राऊत साहेबांना जे आमच्या सरपंचाला अशी वागणूक दिली त्यांनी आम्हाला एकतर माफी मागाव किंवा त्यांना कोणत्या प्रकारे आम्हाला अशी गुन्हेगारासारखी वागणूक दिली हे आम्हाला जाहीर त्यांनी सांगावं. एवढं बोलतो आणि थांबतो.